हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर इतका थंडीचा सीझन आता चालू झाला आहे. त्याच्यामध्ये काय होतं ना, आपली स्किन आहे ती बऱ्याच वेळेला खूप ड्राय पडते, ग्लो येत नाही असं आपल्या चेहऱ्याला किंवा शरीराला, हात वगैरे म्हणा. तर इथे मी असंच कॉफीचं स्क्रब बनवलं आहे जेणेकरून तुमची स्किन ग्लो पण करेल, मॉइश्चराइज पण राहील. तर ह्यासाठी इथे मी ना तांदळाची पावडर घेतलेली आहे. 2 चमचे तांदूळ घ्यायचे, ते मिक्सरच्या भांड्यात वाटून घ्यायचे. तर आणि ते तुम्हाला तांदळाची पावडर नको असेल तर तुम्हाला ऑप्शन म्हणून इथे साखर पण आहे. तर इथे मी 3 चमचे साखर घेतलेली आहे. जर तुम्हाला वाटत असेल की नाही आपल्याला साखर नाही वापरायची तर तुम्ही तांदळाची पावडर घ्या, आणि जर तुम्हाला वाटत असेल की नको तांदळाची पावडर नको आपण साखर वापरूया तर तुम्ही साखर पण वापरू शकता. आणि जर तुम्हाला वाटत असेल दोन्ही हवं आहे तर तुम्ही दोन्ही वापरू शकता. सो इथे तुम्हाला खूप 2-3 ऑप्शन्स मिळालेले आहे. तर यानंतर मी याच्यामध्ये 3 चमचे चंदन पावडर ॲड केलेली आहे. साखरेचा असा फायदा होता की स्किन आहे ना ती आपली छान ग्लो करते, चकाकी येते आपल्या स्किनला. त्यामुळे चंदनाचे फायदे सगळ्यांनाच माहिती आहे. थंड असतं चंदन आपल्या शरीराला, त्याचप्रमाणे आपले स्किन प्रॉब्लेम असतात म्हणजे पिंपल्स वगैरे ते दूर राहतात. कॉफी जे असतं ना ते आपले ब्लड सर्क्युलेशन म्हणजे काम करतं, ब्लड सर्क्युलेशन खूप छान करतं. त्याच्यामुळे आपल्या चेहऱ्याला आपोआपच एक चकाकी येते, ग्लो येतो. तर इथे मी ना मॉइश्चराइज ठेवण्यासाठी आपल्या स्किनला तर ऑलिव्ह ऑइल वापरलेला. ऑलिव्ह ऑइलमध्ये खूप जास्तचं प्रमाणात काही घटक असतात, त्यामुळे आपली स्किन आहे ती छान मॉइश्चर राहते. तर इथे तुमच्याकडे ऑलिव्ह ऑइल नसेल तर तुम्ही पॅराशूटचं कोकोनट ऑइल पण वापरू शकता. तर इथे मी दोन्ही ऑइल्स वापरलेत, माझ्याकडे दोन्ही अवेलेबल होते त्यामुळे दोन्ही वापरले आहे. आणि त्याचप्रमाणे इथे हे दोन्ही ऑइल चांगले मिक्स केले. यामध्ये मी बॉडी वॉश वापरला आहे. तुमच्याकडे जे असेल ते वापरू शकता, जर नसेल तुम्ही नाही वापरलं तरी चालेल. मी ते बॉडी वॉश एवढ्यासाठी वापरते की पुन्हा तो खूप तुम्हाला असं वाटायला नको आपल्याला की अरे खूपच तेलकट झालं आहे अंग किंवा खूपच ऑइल लागले आपल्या स्किनला, मग ते परत धुण्यासाठी वेगळा साबण लावायची गरज नाही. त्याच्यामुळे मी ह्याच्यातच बॉडी वॉश ॲड करते जेणेकरून एक छान असा साबणासारखं म्हणजे आपल्याला फील पण येतो, छान आंघोळ केल्याचं पण एक फिलिंग येतं, स्क्रब केल्याचं एक फिलिंग येतं. तर अशा पद्धतीने हे सगळे घटक आहेत ते एकत्र करायचे आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचे, एकजीव करून घ्यायचे. शक्यतो ह्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं नाही कारण की आपण तेल वापरलेलं आहे आणि त्याच्यामुळे काय होतं, साखर आहे त्यामुळे जशी जशी ती साखर विरघळते त्याचप्रमाणे ती कॉफीमध्ये मिक्स व्हायला सुरुवात होते. तर इथे आपलं स्क्रब आहे ना तयार झालेलं आहे. तर थोडंसं आहे ना काय करायचं, आपला हात किंवा चेहऱ्यावर तुम्ही म्हणजे चेहरा किंवा हात आपण तो ओला करून घ्यायचं आणि त्याच्यावरती छानपैकी असं स्क्रब करायला सुरुवात करायची. 1-5 मिनटं वगैरे आपण छानपैकी स्क्रब करायचं आणि तुम्हाला लगेच ह्याच्यामध्ये इन्स्टंट फरक दिसेल. या स्क्रबने ना तुमची स्किन मॉइश्चराइज राहणारच आहे. त्याचप्रमाणे आपल्या हातावर किंवा शरीरावर ना डार्क पॅचेस बनलेले असतात, अंडर आर्म्सला वगैरे, किंवा आपली जी बोटं असतात ना तेव्हा पण असे कधी कधी खूप काळी पडतात. जास्त करून बायकांना काय प्रॉब्लेम होतं की आपण भांडी वगैरे घासल्यानंतर ना तो एक साबणाचा थर राहतो आपल्या हातावर, किती आपण स्वच्छ धुतले. तर तुम्ही ह्याच्याने जर थोडंसं आठवड्यातनं 2-3दा जर हाताला छान स्क्रब केलं ना तुमचे हात मस्त असे गुळगुळी मऊसूत असे हात राहणार आहे. इथे मी चेहऱ्याला पण लावून घेते. मला असे उठणं किंवा स्क्रब्स बनवायला प्रचंड आवडतं, त्यामुळे मी असं दरवेळेला काय ना काय बनवतच असते आणि मी माझ्यासाठी वापरते. मी शक्यतो बाहेरचे प्रॉडक्ट्स किंवा विकत आणून असे केमिकलवाले प्रोडक्ट्स वापरायला मला थोडंसं टेन्शन येतं कारण की आपल्याला माहिती नाही आपल्या स्किनला काय सूट होईल नाही होत. त्यामुळे असे घरगुती उपाय करते. आणि तुम्ही बघू शकता छान असा चेहरा धुतल्यानंतर मस्त असा ग्लो आलेला आहे. मी काहीच नाही लावलं, फक्त मॉइश्चरायझर लावलेला आहे. तर छान असा ग्लो येतो चेहऱ्यावरती, मस्त बॉडी तुमची शाईन करेल. तर हे पूर्ण बॉडीसाठी पण तुम्ही आरामात वापरू शकता, फक्त याच्याने आंघोळ पण करू शकता. तर नक्की हे स्क्रब ट्राय करून बघा आणि मला नक्की सांगा की तुम्हाला काय वाटतं. पण नक्की ट्राय करा. तुम्हाला कुठले ऑप्शन्स आहेत ते सगळे तुम्हाला मी सांगितलेले आहेत. तर पुन्हा भेटूयात वेगळ्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, काळजी घ्या. बाय बाय, टेक केअर.